कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन। पृथ्वीवरील स्वर्ग संबोधल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, तर 15हून अधिक लोक जखमी झाले असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा अशी जोरदार मागणी मोर्चाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वात कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं आहे। लष्करी गणवेशात येऊन दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या। हे कृत्य अमानवीय असून या अतिरेक्यांच्या मागे पाकिस्तानचा हात आहे, म्हणून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवावे अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे। इस्रायल या देशाने अतिरेक्यांच्या बाबतीत जी कठोर भूमिका घेतली तीच भूमिका आपणही घ्यावी, पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे करावी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करावेत असंही ते म्हणाले। हे निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, माजी तालुका प्रमुख अशोक पाटील, कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना प्रमुख म्हाळू कारिकट्टी, उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात, समीर देसाई, विभाग प्रमुख वैभव आडके, संभाजी सामंत, अमृत पाटणकर, संदीप कांबळे, नितीश टावरे, राजेंद्र साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।